सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट असे लागणारे आणि झटपट काहीच साहित्यात बनणारे लसणापासून बनवलेले लोणचे। आणि हे लोणचे फार दिवस टिकते बरं का। चला तर पाहूया याची रेसिपी कशी करायची ते। आज आपण लसणाचं लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पाव किलो एवढा लाल लसूण घेतलेला आहे। तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी तो पाव किलो एवढा लसूण सर्व सोलून घेतलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला सोललेल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण लोणच्यासाठी काय काय मसाला लागणार आहे ते पाहूया। लोणच्यासाठी मी इथे 2 चमचे 2 पोहे खायचे चमचे एवढे धने घेतलेले आहे, अख्खे धने। 2 पोहे खायचे चमचे एवढी बडीशेप घेतलेली आहे। 2 चमचे एवढी मी ही मोहरीची डाळ घेतलेली आहे। 2 चमचे एवढी मी इथे अख्खी मोहरी घेतलेली आहे। 1 चमचा एवढा मी हिंग घेतलेला आहे। 2 चमचे एवढं मी जिरं घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे मी 2 चमचे एवढं तिखट घेतलंय। हे तुम्ही कमी ही घेऊ शकतात, 1 चमचा ही तुम्ही वापरू शकतात। त्याचप्रमाणे इथे मी अर्धा चमचा एवढं हळद घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे 2 लिंबू घेत आहे। आपण जे सर्व साहित्य घेतलेलं होतं ते इथे आपण कढईत थोडं गरम करून घेणार आहोत, जेणेकरून ते छान क्रंची होईल आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना एकदम छान वाटलं जाईल। म्हणून इथे मी त्याला साधारण 2 ते 3 मिनिटं कढईत छान परतून घेतेय। आता आपण हे सर्व मिश्रण छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून जरा जाडसर दळून घेऊया। आता आपण छान त्याला जाडसर असं दळून घेतलं, पाहू शकता। लसणाच्या लोणच्यासाठी आपण इथे पाव एवढं तेल घेतलेलं आहे। मी इथे मी राईचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही दुसरंही तेल घेऊ शकता। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। आपण त्याच्यात जो लसूण घेतलेला आहे तो तळून घेणार आहोत। आपण छान ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचंय। लसूण छान ब्राऊन झालेला आहे तेलात। आता आपण त्याच्यात हिंग टाकून घेतलेला आहे। नंतर मी हळद टाकून घेतलीये त्याच्यात। नंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो आपण तेलात टाकून घ्यायचा आहे आणि हे छान हलवून घेणार आहोत आपण। आता त्याला तेलात छान होऊ द्यायचं आहे आपल्याला 1-2 मिनिटं। नंतर आपल्याला त्याच्यात आपण जे तिखट घेतलं होतं तेही टाकून घ्यायचं। आता आपण हे हलवून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यात साधारण 2 चमचे एवढे मी मीठ टाकून घेणार आहे। त्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे 2 लिंब घेतले होते त्याचा रस आपण याच्यात ऍड करून घ्यायचा आहे। कढई मी इथे खाली उतरवून घेतलेली आहे। आता लिंबाचा रस आपण ऍड केलाय। आता हे छान हलवून घ्यायचंय। आपलं लोणचं रेडी झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान सुगंध येतोय आणि हे लोणचं खायलाही खूप छान लागतं। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करायची आहे ही रेसिपी। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं लसणाचं टेस्टी लागणारं असं हे लोणचं अगदी झटपट बनवून रेडी झालेलं आहे आपल्याला खाण्यासाठी। चला तर मग तुम्हीही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी। अतिशय झटपट होते आणि खायलाही अतिशय चविष्ट असे लागतं हे लोणचं।
जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.